नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिथे माझा पूर्ण स्वयंपाक झाला आणि हे आपण लाडूबाई तयार झाल्या. त्या अगोदर मी दोन्ही गोठ्यातील शनकरं करून घेतलेली होती. स्वयंपाक झाला. बाहेर रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. चहा ठेवला आहे. मला चहा बिस्किट खातील, पण त्यांना चहा बिस्किट नको होतं. आणि मग इथं बघा त्यांची चालली होती भाषणाची प्रॅक्टिस. आणि दोन्ही आरशामध्ये बघून अनेक वीरांनी बलिदान दिले. जय हिंद जय मग इथे एक छोटीशी रील काढली, ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मुसळधार पाऊस चालू झाला आहे. टिप टिप टिप. गेल्या वर्षी सुद्धा असाच पाऊस होता. लाडूबाई शाळेत गेले आणि आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार होता. मग देवपूजा करून घेतली. फुलं काय नव्हती त्याच्यामध्ये वगैरे, फुले पाहिली नाही. इथे 7:20 झाले होते. 8 वाजता कार्यक्रम होता आणि झेंडा बघा खेळल्या झेंड्याचं वेळ काढले आणि इथं झेंडा विसरून गेले शाळेमध्ये. आणि मग मीही रेडीच झाले अशी आता शाळेत जायला. नव्हतं जायचं, पण त्यांचा चेहरा लगेच असा बारीक झाला. तर ये ना मम्मा तू तरी. आणि मग शाळेत गेलो त्यावेळेस पोचले त्यावेळेस ना प्रभात फेरी निघणार होती. आणि त्याच्या अगोदर त्यांनी ना छान असे सुंदर अशा रांगोळ्या काढून घेतलेल्या. आपल्या लेकरांना बघून ना आपण सुद्धा बालपणात जगतोय असं वाटतंय. आणि लगेच आपल्याला आठवण येते आपल्या लहानपणाची. आणि इथे बघा झेंड्यापाशी सुंदर अशी रांगोळ्या काढलेली होती. आदल्या दिवशी सारण वगैरे काढलेलं होतं. आणि रिमझिम पावसाने नुसता सडा घातला होता, बाकी काय पाऊस आलाच नाही. नुसतं ओलं केलं फक्त. आणि मग यांची प्रभात फेरी. आणि ही आहे PUCची छोटीशी शाळा जी आमच्या मळ्यामध्येच आहे. मग यांची प्रभात फेरी आली. मग आता ना ध्वजवंदन होईल आणि मग नंतर सांस्कृतिक कार्यक्रम. आणि कारण की 15 ऑगस्टला काही एवढं कार्यक्रम नसतात. पावसामुळे भाषण लेझिमच होती फक्त कवायत. आता ते झेंडा फडकावून देतात. झेंडा फडकावून झाला, ध्वजागीत झालं, राष्ट्रगीत झालं आणि मग इथं लेझिम घेतली. त्यानंतर मग भाषणं हे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि लेझिमना जे गाण्यावरती त्याच्यामुळे कॉपीराईट क्लेम येते, त्याच्यामुळे ती काय अपलोड केलीच नाही. मी एखाद्या वेळेस अपलोड करीन. आणि मग इथं लेझिम भाषण सत्कार समारंभ होणार आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी मंथन आणि आयाम विनर 2025-26 या सालामध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा इथं छोटासा सत्कार समारंभ होणार आहे. इयत्ता आता सध्या चौथीत असलेली विद्यार्थिनी प्रांजल अलभर, तिने पुढे यायचंय. पहिली रँक मिळवलेली आहे. या दोघी विद्यार्थींचं खूप खूप अभिनंदन. सत्कार सर्टिफिकेट आणि ती ट्रॉफी आयाम विनर दोन्ही पण आणि मंथनची पण 2 परीक्षेमध्ये. मंथनची आहे गोलवाली आहे, गोलवाली. टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. आणि आपणही असंच यश मिळवायचं आहे, परीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि असंच यशासाठी तिला 25-26 आयाम विनर आणि मंथन या परीक्षेमध्ये तिने उत्कृष्ट अशी कामगिरी केली, त्याबद्दल तिचं अभिनंदन. श्री अरुण साठे प्रांजल अलभरीचा सत्कार करताय. विद्यार्थ्यांनी सर्व टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचंय. आणि ज्यांचे सर्टिफिकेट आणलेले आहेत त्या सर्व मुलांनी इथं रांगेत उभं राहायचंय. अशा पद्धतीने ना
शाळेतला कार्यक्रम झाला. पिहूला ट्रॉफी भेटलेली आहे, दोन्ही पण मंथन आणि आय एम विनर या स्कॉलरशिपमध्ये. त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि अशा पद्धतीने कार्यक्रम संपला. नंतर खाऊ वाटपचा चालू झाली. लाडू, भेळ, काहींनी बिस्किटं, चॉकलेटी आणलेल्या होत्या शाळेमध्ये वाटण्यासाठी. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.